सर्वांना नमस्कार. मी संगीता आणि मी तुमचं खूप खूप स्वागत करते माझ्या या यूट्यूब चॅनेलवर. तर आजचा दिवस हा तसा धावपळीचा आणि प्रवासाचा गेला. त्याचं कारण काय होतं ते बघूया आजच्या व्हिडिओमध्ये. जसं आम्ही देशिंग गाव सोडलं तसं मनामध्ये माझ्या अनेक विचार येत होते. त्याचबरोबर समोरून वेगाने धावत येणारी वाहनं आणि वेगाने पुढे जाणारी वाहनं बघायलाही खूप छान वाटत होतं. वातावरणही तसं खूप आल्हाददायक होतं. रस्त्याच्या दोन्ही बाजूला असणारी हिरवीगार झाडं, हिरवा परिसर मनाला मोहून टाकत होता. दिवस जून महिन्याचे, त्यामुळं वातावरण प्रसन्न वाटत होतं आणि हा हिरवा निसर्ग पाहताना मनात हे गाणं मी गुणगुणत होते. हिरवा निसर्ग हा भवतीने, जीवन सफर करा गमतीने, मन सरगम छेडा रे, जीवनाचे गीत गारे, गीत गारे धुंद वारे. आणि समोरून चाललेला होता हा एक टेम्पो. त्या टेम्पोच्या पाठीमागे एक दोरी अशी सुटली होती की जी सापासारखी दिसत होती. त्या टेम्पोवाल्याला थोडं हॉर्न करून सांगितलं आणि आम्ही पुढे निघालो. आषाढवारी जवळ आल्यानं असं गावागावामध्ये काही ठिकाणी आम्हाला पायी वारकरी पंढरपूरला चालत असल्याचे सुद्धा दिसत होते. आमच्याकडे पाऊस कमी होता, पण जसं आम्ही तासगाव सोडलं तसं पावसाचा वेग वाढलेला होता. रस्त्यावरून जाणारी वाहनंसुद्धा वायपर इतक्या फास्ट लावूनसुद्धा कमी दिसत होती. तरीही आम्ही मार्ग काढत काढत पुढे निघालो. वळणावळणाचा रस्ता, त्याचबरोबर बाहेर दिसणारे डोंगर, दरी पाहायलाही खूप छान वाटत होतं. आणि आमच्या ठरलेल्या ठिकाणी आम्ही आलो. ते बघा, समोर जो बोर्ड लावलेला आहे तो म्हणजे सैनिक स्कूल सातारा. थोडंसं तिथं प्रवेश करताना अडचण आली, कारण आज पालक मीटिंग वगैरे विशेष अशी नव्हती. पण आम्हाला ओम हॉकीसाठी गेलेला असल्यामुळे भेटता आले नव्हते. त्यामुळे आम्ही आज इथं त्याला भेटायला आलेलो होतो. आणि ही होती आमची गेस्ट रूम, जिथं आम्ही प्रत्येक वेळेला थांबतो ती रूम. तर इथंच आम्ही थोडंसं सकाळी ओमसाठी आणलेलं जेवण वगैरे खाल्लं, त्याला थोडा खाऊ दिला, त्याच्याशी एक तास 2 तास निवांत गप्पा मारल्या. त्याला तिथं हॉकी खेळताना त्याला काही जे अनुभव आले ते त्यानं माझ्याशी शेअर केले. आणि शेवटी वेळ आली ती म्हणजे त्याला निरोप देण्याची. मन खूप जड झालेलं होतं, पण पर्याय नव्हता. एक फोटो काढला आणि परत परतीचा प्रवास सुरू झाला. परत मग सातारा ते आमचं गाव. इथं एका ठिकाणी आम्ही पेट्रोल थोडंसं टाकलं. पाऊसही सुरूच होता आणि परत पुढं आम्ही प्रवास सुरू केला.
सातारा सोडलं की पुन्हा पावसाचा जोर हा चालूच होता. खूप पाऊस पडत होता. मग तिथून पुढं आल्यानंतर विटा सोडल्यानंतर परत तासगावपर्यंत पाऊस नव्हता. बऱ्यापैकी ऊन पडलेलं होतं. बाहेरचं म्हणजे दाखवण्यासारखं खूप होतं, पण गाडी थोडी फास्ट असल्यामुळं मला ते तुम्हाला आत्ता दाखवता येत नाही आहे. एका ठिकाणी थोडंसं कंटाळा आल्यासारखं वाटलं. मग एका ठिकाणी आम्ही येताना थांबलो. तिथंच थोडा चहा घेतला आणि परत आम्ही प्रवास सुरू केला. आत्ता आम्ही आलेलो आहोत विटा. खरं तर सांगायचं म्हणजे इथं विट्याला ना बऱ्याच वेळेला आम्ही येताना खूप ह्या रस्त्यावरती रहदारी आणि गर्दी असते. यातून मार्ग काढायचं म्हणजे खरंच यातून खूप मार्ग काढायचा म्हणजे खरंच एक आव्हानच असतं म्हणूया. पण आज मात्र थोडंसं 3-4 वाजता आम्ही निघाल्यामुळं गर्दी कमी होती याच परिसरामध्ये. पण 5-6 वाजता आम्ही ज्यावेळेला तिकडून निघतो ना, त्यावेळेला खूप इथं गर्दी असते आणि मग या गर्दीतून वाट काढत पुढं यायचं म्हणजे खूप टाईम जातो. पण आज इथं थोडी गर्दी कमी असल्यामुळं आम्ही फास्ट पुढं गेलो. आणि शेवटी आम्ही आलो आमच्या घरी. आणि घरी आल्यानंतर मी छानपैकी आले आणि गवती चहा टाकून मस्त असा चहा केला. यांना आत्यांना वगैरे दिला आणि खूप परत फ्रेश वाटलं आणि परत पुढची तयारी सुरू झाली. आणि ही आहे आमची मनी. मनी दिवसभर आम्ही घरात नसलं की वाट पाहत बसते आणि जवळ आल्यानंतर सारखी पायात घुटमळत असते किंवा अशी जवळ येऊन बसते. त्यानंतर थोडंसं दूध दिलं की तिचं मन मात्र तृप्त होतं. इकडे किचनमध्ये माझी संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी सुरू आहे. संध्याकाळच्या स्वयंपाकासाठी मी दोडक्याची पातळ भाजी आणि मेथीची भाजी बनवणार आहे. तर मी इथंच थांबते आणि पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये.